नमस्कार, मी विदुला. दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शो मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अलीकडच्या काळात हृदयरोगामुळे जीवाला धोका निर्माण झाला. अगदी सुदृढ लोकांमध्येही हार्ट अटॅकचे प्रमाण दिसून येते. दिल से दिल तक हेल्दी हार्ट हा टॉक शो प्रत्येक भारतीयाला हृदयविकाराबद्दल शिक्षित आणि संवेदनशील बनवण्यासाठीचा एक जनजागृती उपक्रम आहे. आकडेवारी सांगते की पाश्चात्य देशातील लोकांपेक्षा भारतीयांना 10 वर्ष आधी हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर दर 33 सेकंदाला एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. याच गोष्टी लक्षात घेऊन भारतीयांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून भारतातील आदरणीय इंडियन मेडिकल फ्रेटर्निटी यांच्या संयुक्त विद्यमाने 2018 पासून दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शोची मोहीम सुरू करण्यात आली. दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शोचे लाखो भारतीयांनी कौतुक केले आणि हजारो भारतीय या मोहिमेत सामील झाले. हीच गोष्ट लक्षात घेऊन भारतातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ टीव्हीद्वारे चर्चा सादर करतात व आपण आपली हृदयाची काळजी कशी घ्यावी याबद्दल अधिक माहिती देतात. याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत आहेत भारतातील तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर राजेंद्र देशमुख, त्याचबरोबर डॉक्टर चिन्मय कुलकर्णी, त्याचबरोबर डॉक्टर रोहित ठाकरे नमस्कार. आणि त्याचबरोबर डॉक्टर महेश आहेत. दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शो मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. ही चर्चा सुरू करत असताना माझा पहिला प्रश्न डॉक्टर राजेंद्र देशमुख यांना आहे. डॉक्टर, भारतीय फिनोटाइप म्हणजे काय आणि पाश्चात्य देशातील लोकांपेक्षा भारतीय तरुणांना कोरोनरी आर्टरीज याबद्दल त्रास का होतो, हे का संभवतं? अगदी उत्तम प्रश्न विचारलाय सुरुवातीला. सो इंडियन फिनोटाइप ऑफ हार्ट डिसीज याला मराठीमध्ये आपल्याला तरुण वयांमध्ये भारतीय लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका किंवा हृदयाचे आजार हे जास्त प्रमाणात का होतात हे आपल्याला याविषयी बोलायचे. सो इंडियन फिनोटाइप याला साध्या भाषेत मला सांगायचं झालं तर थिन फॅट म्हणजे सडपातळ असणारी व्यक्ती देखील पोटावर चरबी जास्त असणे किंवा ढेरी असणे याला थिन फॅट असं इंग्लिशमध्ये संबोधलं जातं. सो यात इंडियन जेनेटिक्स हा कसा त्याला इम्पॅक्ट करतो याविषयी आपण थोडक्यात बोलूया. सो सर्वसाधारणपणे BMI बॉडी मास इंडेक्स आपण ज्याला म्हणतो जास्त असेल तर त्या व्यक्तींना हार्ट अटॅक येतो असं आतापर्यंत आपण सर्वसाधारण जे काही आपल्याला ज्ञान मिळालंय वेगवेगळ्या स्टडीजद्वारे त्यातनं आपल्याला ज्ञात आहे. परंतु बॉडी मास इंडेक्स हा इंडियन पॉप्युलेशनसाठी किंवा जनतेसाठी हा फारसा उपयोगी नसतो. का? तर इंडियन पॉप्युलेशनमध्ये जनरलाइज ओबेसिटी किंवा सर्वांगीण स्थूलतेपेक्षा ट्रंकल ओबेसिटी किंवा पोटाची ढेरी किंवा पोटाचा आकार जास्त असणे ह्या प्रमाणात इंडियन पॉप्युलेशन हे जास्त मोडलं जातं. खूप कमी लोकांना जनरलाइज किंवा सर्वांगीण स्थूलता असते. सो याचा इम्पॅक्ट शरीरावर कसा होतो तर यांच्या जर आपण थोडक्यात ब्लड रिपोर्टचा विचार केला, लिपिड प्रोफाईल ज्याचा सर्वसाधारणपणे हृदयासाठी जास्त इम्पॅक्ट होतो किंवा आजार जास्त होतात तर त्यात ट्रायग्लिसराईड जे काही 4 कंपोनंट्स महत्त्वाचे असतात त्यातला ट्रायग्लिसराईड हा भाग इंडियन पॉप्युलेशनमध्ये जास्त प्रमाणात असतो. चांगलं कोलेस्ट्रॉल ज्याला आपण संबोधतो HDL हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन याचं प्रमाण इंडियन जनतेत हे कमी असतं. आणि तिसरा भाग असतो तो अगदी महत्त्वाचा, बऱ्याचदा तो आपण चेक करत नसतो, लायपोप्रोटीन A. सो लायपोप्रोटीन A हे परत त्याचाच एक महत्त्वाचा भाग असतो. तर याचं प्रमाण हे इंडियन पॉप्युलेशनमध्ये जास्त प्रमाणात असतं. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर चिन्मय कुलकर्णी यांना आहे. डॉक्टर, उच्च रक्तदाब म्हणजे नेमकं काय आणि उच्च रक्तदाबाची लक्षणे कोणती असतात? त्याचबरोबर नियमित औषधोपचार, जीवनशैली व्यवस्थित असणं यामुळे काही फरक जाणवू शकतो का? पहिले उच्च रक्तदाब ह्याच्या कारणांवर आपण बोलूया. आज 10 पैकी 3 लोकांना उच्च रक्तदाब आहे आणि ह्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. उच्च रक्तदाबाचे 2 प्रकार आहेत. एक इसेन्शियल किंवा प्रायमरी हायपरटेन्शन आणि दुसरं सेकंडरी हायपरटेन्शन. प्रायमरी हायपरटेन्शन ह्याच्यामध्ये बरेच कारणं असतात. मल्टीफॅक्टोरियल आपण त्याला म्हणतो. काही लोकांमध्ये जेनेटिक असतं, अनुवंशिकता. काही लोकांमध्ये डाएट, खूप जेवणामध्ये मिठाचं सेवन जास्त असलं तर. काही लोकांमध्ये सेडेंटरी लाईफस्टाईल, अति प्रमाणापेक्षा जास्त स्ट्रेस, ह्या सगळ्या कारणांमुळे इसेन्शियल किंवा प्रायमरी हायपरटेन्शन होतं. तसंच सेकंडरी हायपरटेन्शनचं जर आपण बोललो तर त्याला काहीतरी शरीरामध्ये कारण असतं. कोणाला किडनी विकार असतो, कोणाला हॉर्मोन रिलेटेड आजार असतात, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया, लठ्ठपणा वाढला तर हे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया येतं आणि त्याच्यामुळे हायपरटेन्शन येतं. किंवा किडनीची नस बारीक झाली, रिनल आर्टरी स्टेनोसिस, ह्या काहीतरी शरीरातल्या आजारामुळे त्यांना हायपरटेन्शन येतं. याला सेकंडरी हायपरटेन्शन म्हणलो. ट्रीटमेंट
साठी आपण जर बोललो तर त्याच्यामध्ये 2 भाग येतात. एक म्हणजे लाईफस्टाईल मॅनेजमेंट आणि दुसरं म्हणजे मेडिकल थेरपी. लाईफस्टाईल मॅनेजमेंटमध्ये एक्सरसाइज म्हणजे आपण नेहमी म्हणतो, की कमीत कमी दिवसातनं 30 मिनिटं व्यायाम झाला पाहिजे. तो आठवड्यातलं 5 दिवस नक्कीच झाला पाहिजे. जेवणामध्ये मिठाचं प्रमाण कमी पाहिजे. टोटल दिवसभरात म्हटलं तर आपण 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ घेतलं पाहिजे. हे सगळे तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स केल्यानंतर देखील जर ब्लड प्रेशर तुमच्या लेव्हलपेक्षा जास्त राहत असेल, तर मग आपण मेडिकल थेरपी त्याच्यामध्ये ॲड करतो. सो पेशंटचं प्रोफाईल बघून डॉक्टर योग्य ते औषधं चालू करतात आणि ते औषधं नियमितप्रमाणे घेणं फार गरजेचं असतं. चालू बंद जर केलं तर त्याचे दुष्परिणाम जास्त होतात. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर रोहित ठाकरे यांना आहे. डॉक्टर, ट्रायग्लिसराईड त्याचबरोबर लो एचडीएल आणि मधुमेह याचा हृदयविकाराच्या रुग्णाशी कसा संबंध आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? भारत ही मधुमेहाची आता राजधानी झालेली, कॅपिटल ऑफ डायबिटीज आपण भारताला म्हणतो. तर आता भारतात जवळजवळ 20 ते 25% रुग्णांमध्ये, लोकांमध्ये, पॉप्युलेशनमध्ये आपल्याला मधुमेह दिसतो. तर डायबिटीसमध्ये आपल्याला असं दिसतं की ज्यांचं शुगर अस्थिर आहे, अनकंट्रोल्ड आहे, त्यांच्यामध्ये ट्रायग्लिसराईड लेवल जास्त आलेले असतात. आणि जेवढं ट्रायग्लिसराईड शरीरात वाढतं, तेवढं आपलं रक्त अधिक प्रमाणात घट्ट होतं आणि रक्ताभिसरण जे असतं, सर्क्युलेशन, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तसंच एचडीएल म्हणजे हेल्दी कोलेस्ट्रॉल. तर एचडीएल काय असतं, की आपल्या शरीरातली जे कोलेस्ट्रॉल आहे, बॅड कोलेस्ट्रॉल, त्याला एचडीएल रक्तवाहिनीतून लिव्हरकडे घेऊन जात असतं. म्हणजे एचडीएलचं कार्य असतं, की शरीरातलं बॅड कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवणं. आणि ट्रायग्लिसराईड काय असतं, तर ट्रायग्लिसराईडमधून आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळत असते. पण तेच ट्रायग्लिसराईड 150च्या वर गेलं तर त्याला आपण हायपर ट्रायग्लिसरिडेमिया असं संबोधतो. 300च्या वर असेल आणि 500च्या वर लेवल असेल तर त्याला आपण व्हेरी हायपर ट्रायग्लिसरिडेमिया असं म्हणतो. तर भारतामध्ये असं दिसलंय की डायबिटीज, ट्रायग्लिसराईड लेवल वाढलेले आणि एचडीएल कमी, आणि जसं देशमुख सरांनी आता सांगितलं की थिन फॅट फिनोटाइप म्हणजे पिअर शेप्ड ओबेसिटी, पोटाचा घेर वाढलेला, तर याला आपण एक मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणून आपण त्याला नाव दिलेलं आहे. तर भारतात 20 ते 25% रुग्ण हे मेटाबॉलिक सिंड्रोमचे आहेत. त्यामुळे आपण मेटाबॉलिक सिंड्रोम लवकरात लवकर ओळखणं हे फार महत्त्वाचं आहे. जर आपल्या परिवारात कमी वयात कोणाला हृदयविकाराचा झटका आला असेल, तर आपण आपले शुगर लेवल्स, ट्रायग्लिसराईड लेवल, एलडीएल, एचडीएल लेवल आणि लायपोप्रोटीन हे नियमित चेक करणं गरजेचं आहे. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर महेश आहेर यांना आहे. डॉक्टर, डाव्या बाजूला दुखणं किंवा आपल्या हृदयात अस्वस्थता जाणवणं, त्याचबरोबर अशी कुठली सिम्पटम्स आहे तुम्ही विशेष करून सांगू शकता, जेणेकरून आपल्याला कळेल की आता हृदयविकाराचा धोका होऊ शकतो? आणि त्याचबरोबर हृदयविकाराचे लक्षणं हे स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये कसे वेगवेगळे असतात, याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आणि आपण कशी तात्कालीन काळजी घेऊ शकतो याबद्दल पण तुम्ही सांगा. हृदयविकार म्हणजे काय असतं, की हृदयाच्या नसांना रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या नसा असतात, यामध्ये रक्ताची गुठळी तयार होणे किंवा त्याच्यामध्ये ब्लॉकेज तयार होणे, हे यामुळे जी हृदयाला रक्तपुरवठा खंडित होऊन आणि मग त्यांना हार्ट अटॅक येतो. तर आता हृदयविकारचा झटका आला म्हणजे नेमकी पेशंटला नेमकी सिम्पटम्स काय असतात, लक्षणं काय असतात, की मॅक्सिमम लोकांना, सर्वांना आपल्याला माहिती आहे, की छातीत खूप दुखलं, मोस्ट ऑफ द टाईम सर्वांना डाव्या बाजूलाच दुखतं आणि डावा खांदा दुखला. तर हे 2 सर्वात महत्त्वाची लक्षणं आहेत, की छातीत दुखणे आणि डावा खांद्याला दुखणे. पण यासोबत काही जे सिम्पटम्स आहेत, जे भरपूर लोकं त्याला दुर्लक्षित करतात. त्याला आपण अँजायना इक्विव्हॅलंट्स म्हणतो, की त्याच्यामुळे त्यांना येऊ शकतो. खास करून हे अँजायना इक्विव्हॅलंट्स म्हणजे जे बाकीचे सिम्पटम्स असतात, हे डायबिटीसच्या पेशंट्सला, लोकांना जास्त असतात. जसं की फक्त अस्वस्थपणा वाटणे किंवा काही लोकांना फक्त घाम खूप जास्त प्रमाणात येणे. काही लोकांना फक्त जबडा दुखणे आणि काही लोकांना फक्त ॲसिडिटी झाल्यासारखं वाटणं. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की ॲसिडिटी हा खूप कॉमन आहे आणि त्यामुळे लोकं ॲसिडिटी म्हणून, की आपल्याला फक्त ॲसिडिटी झाली आहे आणि आपण त्याला दुर्लक्षित केलं जातं. तर ॲसिडिटीसोबत समजा बाकीचे काही सिम्पटम्स आहेत, जसं खूप अस्वस्थ वाटतंय, घाम येतोय आणि भरपूर वेळेस त्यावेळेस असं चक्कर मारतात, की त्यांना खूप त्रास होतोय म्हणून. तर हे बेसिकली ते हार्ट अटॅकचं एक लक्षण असू शकतं. यासोबत हार्ट अटॅक येण्याच्या अगोदरच्या काही कंडिशन्स असतात, की ज्याच्याने आपल्याला समजू शकतात आणि युजुअली ह्या ज्यांना हाय रिस्क फॅक्टर्स, जसं आता सरांनी आपल्याला सर्वांनी डिस्कस केलं, की जे हाय रिस्क फॅक्टर म्हणजे काय, डायबिटीज आहे, उच्च रक्तदाब, नंतर मेटाबॉलिक सिंड्रोम, ज्यांचे कोलेस्ट्रॉल लेवल्स जास्त आहेत. तर हे हाय रिस्क पॉप्युलेशन आहेत. या पॉप्युलेशनमध्ये समजा ज्यांना चालताना दम लागणे,
किंवा चालताना छातीत दुखणे, जबडा दुखणे किंवा भरपूर वेळेस काही पेशंट्सला अचानक खूप घाम येतो. अशा पेशंट्स पण हे त्यासाठी हाय रिस्क फॅक्टर्स असतात. यानंतर मी पुन्हा डॉक्टर राजेंद्र देशमुख यांना प्रश्न विचारणार आहे. डॉक्टर, कार्डिओ किडनी मेटाबॉलिक डिसीज आपण नेहमी ऐकतो, तर याचा हृदयविकाराच्या रुग्णाशी काही संबंध आहे का? आणि त्याचबरोबर खास करून मधुमेह याच्यावर कसा इफेक्ट करतो, याबद्दल तुम्ही काय सांगाल? सो कार्डिओ किडनी मेटाबॉलिक सिंड्रोम, कार्डिओ रिनल मेटाबॉलिक सिंड्रोम असं याला मेडिकल लँग्वेजमध्ये संबोधलं जातं. सो यात थोडक्यात 4 कॉम्पोनंट्स असतात. एक, हृदयाचा आजार. त्यात वेगवेगळे जे काही हार्ट अटॅकशी रिलेटेड आजार असतात त्याचा यात समावेश असतो. दुसरा, किडनीचे आजार, डायलिसिस असणारे पेशंट किंवा किडनीला इजा झालेले सुरुवातीच्या स्टेजमधील पेशंट. तिसरा असतो मधुमेह आणि चौथा असतो ओबेसिटी किंवा स्थूलता. सो 4 आजार ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला साहजिकच अशा रुग्णांना पुढची जी त्यांची वाटचाल असते ती थोडी धोकेदायक किंवा त्रासदायक असते. या चौघांचा परस्परांशी संबंध असा असतो की ज्या व्यक्तींना हृदयाचे आजार असतात त्यापैकी जवळपास एक सुरुवातीच्या स्टेजला देखील 10 ते 20% किडनीचा आजार सुद्धा असतो. त्यात उलटा आपण विचार केला तर किडनीचे आजार ज्यांना असतात की ज्यांचं क्रिएटिनिन जे आपण सुरुवातीचं फंक्शन टेस्ट करतो ते जर जास्त असेल किंवा काही रुग्ण डायलिसिसवर असतील तर ह्या रुग्णांमध्ये सर्वसाधारणपणे मेजॉरिटी ऑफ द पेशंट, जवळपास सर्वांनाच असं म्हटलं तरी चालेल, हार्टचे आजार देखील असतात. तिसरा आजार जो आपण बोललो डायबिटीज आणि स्थूलता. सो याला अगेन जसं डॉक्टर ठाकरे, डॉक्टर महेश साहेब यांनी सांगितलं, मेटाबॉलिक सिंड्रोम यात आपण हे त्याला एकत्र संबोधित करतो. सो डायबिटीज असलेल्या व्यक्तींना किडनीचा आणि हृदयाचा आजार असतो. स्थूलता असलेल्या व्यक्तींना हे तिघही असतात. तो एका प्रकारे 4 आजार एकमेकांशी संलग्न असतात आणि जर हे चौघे एकत्र असतील तर साहजिकच त्या पेशंटला पुढची जी वाटचाल असते ती धोकेदायक असते. त्यासाठी आपल्याला जर सुरुवातीच्या स्टेजला काही आजार कळले तर डायबिटीज नियंत्रणात ठेवणे, स्थूलता असेल तर त्यावर एक्सरसाइजद्वारे तो नियंत्रणात ठेवणे. त्या व्यतिरिक्त हृदयाच्या आजाराचं किंवा किडनीच्या आजाराचं निदान झालं असेल तर वेळोवेळी त्याचा उपचार करणे आणि लाईफस्टाईल व इतर ज्या त्याला सोबत असणाऱ्या आवश्यक डाएट, आहार ह्या गोष्टी असतात त्या जर आपण तंतोतंत पाळल्या तर आपण निश्चितच त्याला काही प्रमाणात कंट्रोल करू शकतो. माझा यानंतरचा प्रश्न डॉक्टर चिन्मय कुलकर्णी यांना आहे. डॉक्टर, सध्या अगदी गोंधळाचा आणि क्लासिक मुद्दा असा आहे की एंजिओप्लास्टी करत असताना स्टेंट वापरणं, त्याचबरोबर बायपास शस्त्रक्रिया. आपण हे कसं ठरवतो की कधी बायपास शस्त्रक्रिया करायची आहे आणि कधी आपल्याला एंजिओप्लास्टी करायची आहे? कॉमन जनतेला सुद्धा खूप प्रश्न येतात की कोणाला एंजिओप्लास्टी सांगितली असते, कोणाला बायपास सांगितली असते. पण एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक पेशंटसाठी हा इंडिव्हिज्युअलाइज्ड अप्रोच असतो. तुम्ही सगळ्या पेशंटना एकाच साच्यातनं बघू शकत नाही. जरी बायपास किंवा एंजिओप्लास्टी दोन्हीचं काम एकच आहे की हृदयाचा रक्तपुरवठा वाढवणे, पण त्याच्यासाठी असणारा पेशंट सबसेट हा वेगवेगळा असतो. पहिले एंजिओप्लास्टीचं जर आपण बोललो तर एंजिओप्लास्टीमध्ये सहसा आम्ही जे पेशंटला फोकल ब्लॉक असतात, एखाद दुसरा ब्लॉक किंवा 1 किंवा 2 रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक आहे, अशा लोकांना एंजिओप्लास्टी प्रिफर करतो. किंवा हार्ट अटॅक आला आहे आणि पेशंट लगेच म्हणजे एक अर्ध्या तासाच्या आत दवाखान्यात पोहोचलाय, छातीत दुखतंय आणि मेजर हार्ट अटॅक आहे, तर अशा याच्यामध्ये प्रायमरी एंजिओप्लास्टी म्हणजे पहिले पेशंटची एंजिओग्राफी करून रक्तपुरवठा सुरळीत करणे आणि स्टेंट प्लेस करणे, ह्या अशा ठिकाणी एंजिओप्लास्टी जास्त प्रिफर केली जाते. काही पेशंटमध्ये मल्टिपल ब्लॉकेजेस असतात, तिन्ही रक्तवाहिन्यांमध्ये लांबलचक ब्लॉक असतात, रक्तवाहिन्यांमध्ये डिफ्यूज डिसीज म्हणजे एकंदरीत सगळ्या खराब झालेल्या असतात, हृदयाचं पंपिंग डाऊन झालेलं असेल किंवा कोणाला इतर काही आजार असतील, किडनी रिलेटेड आजार असेल, तर अशा पेशंटमध्ये बायपास ही युज्युअली आपण प्रिफर करतो. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर रोहित ठाकरे यांना आहे. डॉक्टर, दैनंदिन जीवनामध्ये खूप वर्षांपासून असलेला हा तणाव, यामुळे उच्च रक्तदाबावर याचा कसा परिणाम होतो? आणि आपण बघतो की आता धकाधकीच्या काळामध्ये तणावमुक्त आयुष्य राहिलं नाहीये, तर या संदर्भात भारतामध्ये असे कुठले उपक्रम राबवले जातात का? आणि आपण आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये यासाठी कुठल्या उपाययोजना करायला हव्या, याबद्दल तुम्ही काय सांगाल? अतिशय चांगला मुद्दा. दीर्घकालीन ताणतणाव ज्याला आपण क्रोनिक स्ट्रेस असं म्हणतो. तर स्ट्रेसमुळे काय होतं, आपल्या शरीरात जेव्हाही आपल्याला ताणतणाव येतो, मानसिक ताणतणाव येतो, तर त्या स्ट्रेस ड्युरेशनमध्ये आपल्या शरीरात काही संप्रेरके, हार्मोन्स रिलीज होतात
ज्यापैकी ॲड्रिनालिन आणि कॉर्टिसोल आपण त्या हॉर्मोन्सला म्हणतो. तर स्ट्रेस आल्यानंतर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये कॉर्टिसोलचं प्रमाण आणि ॲड्रिनालिनचं प्रमाण अतिशय वाढलेलं असतं. तर कॉर्टिसोल हे असं एक संप्रेरक आहे, की जे आपली शुगर त्या मोमेंटला आपली शुगर जी आहे ती त्यावेळी वाढलेली असते. शुगरचे स्पाइक्स आपल्याला रक्तवाहिन्यांमध्ये आपल्या दिसतात. आणि ॲड्रिनालिनमुळे काय होतं, की ॲड्रिनालिनच्या लेव्हल वाढल्यामुळे आपले जे रक्तवाहिन्या आहे, त्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्याला आम्ही आमच्या मेडिकल भाषेत व्हॅसोकन्स्ट्रिक्शन म्हणतो. तर आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे आपला ब्लड प्रेशर जो आहे तो वाढायला लागतो. आपल्याला उच्च रक्तदाब होऊ शकतो आणि आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ताणतणाव वाढलेला आहे. कारण आपण बऱ्याचदा बघतो की जीवनशैली बदललेली आहे. बरेचसे तरुण व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत, जसं की स्मोकिंग, तंबाखू. आता आम्ही एवढे रोगाचे पेशंट बघतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसतं की सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर तंबाखूचं सेवन. ज्यामुळे हृदयविकाराचे रुग्णांची संख्या जी आहे ती व्यसनामुळे जास्त वाढलेली आहे. तर त्याच प्रकारे स्ट्रेस कमी करण्यासाठी काय करावं, आपल्याला काय करता येईल? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे नियमित व्यायाम. एक्सरसाइजमुळे असं दिसतं की आपल्या शरीरात काही असे एन्डॉर्फिन्स, हॅपी हॉर्मोन ज्याला आपण म्हणतो, ते व्यायाम केल्यामुळे, नियमित व्यायाम केल्यामुळे ते आपल्या शरीरात रिलीज होत असतात. त्याचप्रमाणे आपलं ॲड्रिनालिन, कॉर्टिसोल लेव्हल कमी राहते व्यायामामुळे. त्यामुळे नियमित व्यायाम म्हणजे 10,000 स्टेप्स रोज चालणे, आठवड्यातनं कमीत कमी 5 दिवस तरी आपले एक्सरसाइज नियमित झाली पाहिजे. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर महेश आहेर यांना आहे. डॉक्टर, रुग्णाला हृदयविकार असताना आहार, जीवनशैली त्याचबरोबर नियमित रक्तदाब तपासणं हे किती महत्वाचं आहे आणि आपल्या जीवनात याचा कसा परिणाम होतो? छान प्रश्न आहे. यामध्ये आता मेडिकल लँग्वेजमध्ये म्हटलं जातं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे आजार येण्याच्या अगोदर त्याला आपण जर नियंत्रित ठेवू शकलो तर हे खूप जास्त महत्त्वाचे आहे. तर आपल्या शैलीमध्ये सर्वात महत्त्वाचा आहारावर आपण चर्चा करणार. तर जेवणामध्ये सर्वात महत्त्वाचं जी गोष्ट आहे की आपले जे पूर्वज आहेत ते मिलेट्स म्हणजे भरड धान्य वगैरे त्याचं जास्त प्रमाण करायचे, जसे ज्वारी, बाजरी, मका किंवा राळी यासारख्या प्रमाण आपल्या जेवणामध्ये वाढवलं पाहिजे. नंतर सध्या जे तरुण मंडळी आहे ते सध्या पिझ्झा, बर्गर याचं सेवन थोडंसं जास्त प्रमाणात करतात. तर ते एक टाळलं पाहिजे. आता भरपूर लोकांना तेल वगैरे जास्त तेलकट पदार्थ वगैरे खूप जास्त आवडतात. तर आणि हे तळलेले पदार्थ, तुपाचे पदार्थ खूप कमी वापरलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा सर्वांचा पेशंटचा कॉमन प्रश्न असतो की तेल कोणतं वापरावं? तर यामध्ये जे आपण रिफाइंड ऑइल वापरतो, हे त्यामध्ये भरपूर जास्त प्रोसेसिंग केली असते. तर त्यापेक्षा आपले जे लाकडी घाणीचं तेल आहे, ते खूप चांगलं असतं. त्याच्यामध्ये खूप जास्त गुणकारी औषधे असतात, की जसं आपलं अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड किंवा मोनो अनसॅच्युरेटेड, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड याच्यात प्रमाण थोडंसं जास्त जातं. आणि हां, एकच तेल खूप चांगलं असतं असं आयडियल तेल काहीच नाही, की पण जसं आपण आलटून-पालटून तेल वापरू शकतो. जसं की सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल, करडई हे आपण तेल आलटून-पालटून आपण वापरू शकतो. आता आहारामध्ये अजून बाकीच्या दुसऱ्या गोष्टी आहेत, की फळांचं प्रमाण थोडं जास्त वाढवलं पाहिजे, की फळांमध्ये पोटॅशियमचं प्रमाण थोडं जास्त आहे, की जेणेकरून आपलं बीपी पण कंट्रोलमध्ये राहतं. सलाड्स, गाजर, मुळा, काकडी, बीट, टोमॅटो, ब्रोकोली यासारख्या हे सलाडचं प्रमाण थोडंसं वाढवलं पाहिजे. नंतर स्ट्रेस मॅनेजमेंट सरांनी खूप उत्तम सांगितलं, की स्ट्रेस मॅनेजमेंट हे आपल्याला खूप जास्त महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपण आपल्याला बाकीचे जे आजार आपण टाळू शकतो. व्यायाम दिवसातून 30 मिनिट आणि आठवड्यातून 150 मिनिट आपण हा व्यायाम नियमित केला पाहिजे. खरं तर ही चर्चा थांबूच नाही असं मला वाटतंय. पण जाता जाता मला नक्कीच विचारायला आवडेल, की तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? डॉक्टर राजेंद्र देशमुख. सो आपण हेल्थ चेकअप करतो आणि एक साधारणतः कुठल्याही लॅबला घरी बोलवून एक 100 तपासण्या ह्या केल्या जातात एका पॅकेजच्यात, आणि त्यातले रिपोर्ट जर आपल्याला चांगले वाटले तर आपण सुदृढ आहोत असा एक गैरसमज होतो. परंतु त्या हेल्थ चेकअपवर विश्वास न ठेवता, कारण त्यात आपल्याला फक्त आपले रक्ताचे रिपोर्ट्स कळतात, तर त्यावर विश्वास न ठेवता आपण डॉक्टरांकडे जाऊन आपल्यासाठी लागणारे काय तपासण्या आवश्यक आहे, ज्यात पुडी इको, स्ट्रेस टेस्ट, पोटाची सोनोग्राफी, एक्स-रे याचाही समावेश केला जावा. कारण बऱ्याचदा फिजिकल आजार किंवा त्या स्टेजला कुठल्या स्टेजला आजार आहे हे फक्त रक्ताच्या रिपोर्ट्समध्ये न कळता ह्या तपासण्यांमध्ये जास्त कळतात. त्यामुळे मला वाटतं ब्लड टेस्ट सोबतच
कमीत कमी तुडिको, स्ट्रेस टेस्ट, एक्सरे, ECG आणि सोनोग्राफी ह्या 5 तपासण्या करायला हव्या. डॉक्टर चिन्मय कुलकर्णी आपल्याला विचारू इच्छिते, मी माझ्या पेशंटला नेहमी सांगतो की वॉक मोर, सिट लेस. तुम्ही चालते राहिले पाहिजे. स्थूलता, सेडेंटरी लाईफस्टाईल ह्याला बाजूला सोडून द्या. सी व्हॉट यू ईट. आपण काय खातोय, किती आपण जेवणामध्ये जंक आहे, किती आपण हेल्दी खातोय, ह्याच्यावर एक रियालिटी चेक असणं फार गरजेचं आहे. तिसरं म्हणजे की डोंट इग्नोर युअर सिम्पटम्स. आपण रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला बारीक सारीक काहीतरी होत असतं, पण कधी कधी काही अनयुज्युअल सिम्पटम्स येतात. ती खरंच ऍसिडिटी आहे की नाही ते डॉक्टरांना ठरवू द्या. तुम्ही त्याचा काही निष्कर्ष काढू नका आणि वेळ घालवू नका. डॉक्टर रोहित ठाकरे आपल्याला विचारू इच्छिते, जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? तर सगळं गोष्टींमध्ये असं लक्षात आलं की स्ट्रेस हा खूप महत्वाचा फॅक्टर होता. स्ट्रेस हा एक सध्याच्या घडीला मी म्हणेल की मानसिक ताणतणाव हा हृदयविकारासाठी एक सायलेंट किलर म्हणून काम करतो. जर आपण आपला मानसिक ताणतणाव कमी ठेवला तर आपली हृदयाची गती मंदावते, आपली हृदयाची गती नियमित राहते, आपलं ब्लड प्रेशर देखील व्यवस्थित नियंत्रित राहतो. तर मला असं वाटतं की मी माझ्या पेशंटला नेहमी सांगतो जाताना OPD कन्सल्टेशन झाल्यानंतर की पेशंट नेहमी विचारतं की डॉक्टर आम्ही काय केलं पाहिजे. मी त्यांना एकच ओळीत सांगतो की टेन्शन, तंबाखू, सिगरेट, बीडी, स्मोकिंग आणि ताणतणाव शून्य या गोष्टी तुम्ही टाळा, म्हणजे जेणेकरून तुमचं हृदय निरोगी धावू शकेल. डॉक्टर महेश आहेर आपल्याला विनंती करेल की जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना विशेष काय सल्ला द्याल? सर्वात महत्त्वाचं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सर, आपला आजारा येण्या अगोदर त्याला आजाराचे जे सुरुवात आहे त्यालाच नियंत्रित करणं खूप जास्त गरजेचं आहे. वेळोवेळी आपली नियमित तपासणी करणं खूप जास्त गरजेचं आहे. जीवनशैली व्यवस्थित ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. ताणतणाव किंवा बाकीच्या गोष्टी सर्व आपण टाळणं गरजेचं आहे. आणि आपले जे नियमित औषधं घेणं खूप जास्त गरजेचं. डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल यांचे हे आपण नियंत्रित ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. ओबेसिटी असेल तर आपलं वजनाच्या 10% जर वजन आपण कमी केलं तर त्याला डायबेटिक रिव्हर्सल असं करता येऊ शकतं. तर याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. खरंच डॉक्टर, तुमचं इतकं सगळ्यांचं बिझी शेड्यूल असतं, त्या इतक्या बिझी शेड्यूलमधून आज तुम्ही इथे आवर्जून उपस्थित राहिलात. त्यामुळे पुनश्च एकदा दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक श्रोतृ तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही सुद्धा आमच्या दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शोच्या मोहिमेसोबत जोडले जाऊ शकता आमच्या YouTube, Instagram, Twitter आणि Facebookच्या माध्यमातून. आजच्या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटू नवीन चर्चेसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, काळजी घ्या. धन्यवाद.